हे गाइज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक रेसिपी शेअर करत आहे जी की सगळीकडेच व्हायरल होते आहे, म्हणजेच मटर देगी मसाला। यूट्यूबला जा, इंस्टाला जा, FBला जा, सगळीकडेच ही रेसिपी आहे, खूप व्हायरल होते कारण की बनवणं पण खूप सोपी आहे। आणि सध्या सीझनसुद्धा सुरू आहे वटाण्याचा, मस्त फ्रेश स्वस्त मस्त वटाणा मिळतं मार्केटमध्ये। तर मी याआधी पण ही रेसिपी खूप वेळा ट्राय केली आहे आणि आज मी बनवत होते तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू। तर काही ते मसाले आपल्याला लागणार आहेत, 1 चमचा जिरं, बडीशोप, 2 ते 3 वेलची आहे आणि काळी मिरी, दालचिनी आणि लवंग आणि 2 ते 3 मी सुक्या मिरच्या घेतल्यात। थोड्याशा गरम करून घ्यायच्यात आपल्याला, कारण आपण याची पावडर बनवून घेणार आहोत मिक्सरला। हा एक फ्रेश मसाला आहे, हा तुम्हाला म्हणजे एवढंच लागणार आहे, बाकी आपल्याला काहीच वाटायची गरज नाही याच्यासाठी। तर हा थंड झाला आहे आणि बघा मी मिक्सरमध्ये याची मस्त फाईन पावडर बनवून घेतली आहे। आणि जेव्हा तुम्ही पावडर बनवाल ना तेव्हा तुम्हाला एक मस्त सुगंध येईल मसाल्याचा। आणि त्यानंतर मी इथे कांदे कट करून घेते आणि तुम्हाला इथे बाजूला दिसत असेल की मी व्हाईट काय ठेवलं आहे। तर मी ना एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, ही ट्रिक आहे, म्हणजे आपण कांदे कापताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, तर हे साईडला ना टिश्यू पेपर आहे, तो ओला करून असा साईडला ठेवायचा, तर डोळ्यामध्ये पाणी येत नाही। तर म्हटलं चला आपण पण ट्राय करूया। तर मी असंच भिजवून ठेवला होता पाण्यामध्ये टिश्यू, आणि खरंच आहे हे डोळ्यामध्ये माझ्या अजिबात पाणी आलं नाही कांदा कट करताना। आता यासाठी आपण एक सिंपल वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी बघा कढईमध्ये मी तेल घेतलेले आहे आणि जे कांदे कट केले होते, 3 कांदे घेतले होते मी, ते यामध्ये घातलेले आहेत। आणि कांदे ना आता आपल्याला मस्तपैकी ब्राऊन करायचे आहेत, म्हणजे आपण बिर्याणीसाठी जसं बिरिस्ता बनवतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला कांदे हे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर बघा इथे कांदा हा मस्त फ्राय झालेला आहे, अगदी आपण बिर्याणीसाठी बिरिस्ता बनवून घेतो त्याचप्रमाणे दिसतं। आता कांदा आपण हा एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। तर कांदा बघा थंड झालेला आहे आणि मस्त क्रिस्पी देखील झालेला आहे। आणि इथे मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा कांदा घ्यायचा आहे, आणि जर का तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट तयार नसेल तर तुम्ही आता ह्या वाटणामध्ये सुद्धा लसूण आणि आलं हे वाटून घेऊ शकता। तर याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालायची आहे, तिथे मी मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे। आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, तर तिखटाप्रमाणे हिरव्या मिरच्या घाला। त्यानंतर आपण कारण की लाल मिरचीसुद्धा वाटलेली आहे मसाल्यामध्ये आणि ह्या मिरच्या पण, तर त्या अंदाजाने तुम्ही मिरची इकडे घ्या। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये दही घालणार आहोत, 3 ते 4 मोठे चमचे दही घालायचं आहे। आता मिक्सरला आपण याची पेस्ट बनवून घेऊया। तर अशा प्रकारे आपण मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आहे, याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घातलेलं नाही आहे, दही आणि कांदा यानेच ही पेस्ट बघा मस्त झालेली आहे। तर आता सगळं तयार आहे, आता आपण बनवून घेऊया मटर देगी मसाला। तर हे कांदा मी तळलेला होता, तेच तेल आहे कढईमध्ये। तर कढईमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे तेलामध्ये। तर शक्यतो ना फ्रेशच आपण घरात जी बनवतो ना आलं लसणाची पेस्ट तीच वापरा, जी मार्केटमध्ये मिळते ती वापरू नका, कारण फ्रेश आपण जी वाटलेली असते ना त्याचा एक वेगळाच सुगंध येतो, म्हणून शक्यतो घरात बनवलेलीच आलं लसणाची पेस्ट ही वापरा। आणि 2 ते मिनिटं आपल्याला ही पेस्ट छान फ्राय करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर मी इथे फोडणीला 1 लाल मिरची घालणार आहे, खूप मस्त टेस्ट लागते फोडणीमध्ये मिरची घातल्यावर। आणि नंतर ना ही मिरची खायला पण खूप छान लागते, मस्त क्रिस्पी होते, म्हणून काही सेकंद ही तेलामध्ये आपण अशी परतून घ्यायची आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपण मटार घालणार आहोत। तर इथे मी 1 किलो मटार घेतला होता, त्यातला अर्धाच मटार मी इथे घेतलेला आहे, कारण अर्धा मटार आहे त्याचा मी मटार पुलाव देखील बनवणार होते, म्हणून इथे मी अर्धा मटारच वापरलेला आहे। तर मटार आता आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर इथे आपण 3 ते 4 मिनिटं मटार फ्राय करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण छोटा चमचा 1 हळद घालणार आहोत, आणि त्यानंतर यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत, 1 ते 1.5 चमचे, याने रंग छान येईल भाजीला। आणि त्यानंतर 1 छोटा चमचा मी इथे किचन किंग मसालासुद्धा घालणार आहे। आणि तुमच्याकडे जर का नसेल ना किचन किंग मसाला तर तुम्ही गरम मसालासुद्धा याच्यामध्ये घालू शकता। त्यानंतर आपण इथे धने पावडर घालायची आहे, तर 1 मोठा चमचा धने पावडर, माझा हा चमचा आहे तो छोटा आहे म्हणून मी 2 चमचे घातलेले आहे, तुम्ही 1 मोठा चमचा धने पावडर यामध्ये घालायची आहे। आणि हे मसाले आहेत ते सगळे आता आपण मिक्स करून घेऊया। आणि मसाले मिक्स करून झाले की आपण जो एक स्पेशल याचा मसाला तयार करून घेतला होता तो याच्यामध्ये आपण घालायचा आहे।
आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे वाटाण्यांमध्ये। तर हा मसाला आहे ना, म्हणजे पावडर जी आहे आपण बनवलेली ती घातल्यास बरोबर इतका छान सुगंध येतो ना। तुम्हाला मी मगाशी पण म्हटलं, जेव्हा आपण मिक्सरला त्याची पावडर बनवतो तेव्हा पण एक मस्त सुगंध येतो। तर हा एक स्पेशल जो मसाला आहे, जो फ्रेश आपण वाटून घेतो, त्याची पावडर बनवतो, त्याच्यानेच याला मस्त टेस्ट येते। त्यानंतर मग आपण ही पेस्ट घालायची आहे। आपण जी कांदा आणि दही वगैरे याची जी पेस्ट केलेली होती ती सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि पेस्ट पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे। सगळे मसाले मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे। तर मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घेतलं होतं आणि ते गरम करून यामध्ये घालते। तर तुम्हाला जसं पातळ हवं आहे, घट्ट हवं आहे, पण जास्त पातळ नसते ही भाजी, ही एकदम दाटसर असते, घट्ट असते, त्याने त्याला मस्त चव येते। तर तुम्ही पण एकदम पातळ बनवू नका। तर बघा, मी थोडंसंच पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे, 1 कप पाणी मी याच्यामध्ये घातलं असेल। तर आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि मीठ पण या मसाल्यामध्ये छान मिक्स करून त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी आपण छान शिजवून घ्यायची आहे। तर इकडे 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतली होती आणि मध्ये मी बघितलं होतं, म्हणजे कशी आहे भाजी, खाली लागते तर नाही ना। तर बघा, आता छान शिजलेत मटार, कारण आपण आहे ना हे मटार अगोदर फ्राय पण करून घेतले होते तेलामध्ये, म्हणून जास्त वेळ लागत नाही मटार शिजायला। तर इथे रेडी आहे आपला देगी मटर मसाला। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी देखील आपण घालायची आहे। कसुरी मेथीमुळे ना मस्त टेस्ट लागते, तर स्किप करू नका, नक्की घाला थोडी कसुरी मेथी। आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण क्रीम घालणार आहोत। तर क्रीम पण स्किप करू नका। तुमच्याकडे जर का क्रीम नसेल, अमूलची फ्रेश क्रीम मी वापरली इकडे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपण जी दुधावर साय येते ना तीसुद्धा मिक्सरमध्ये फिरवून तीसुद्धा याच्यामध्ये घातली ना तरीही चालेल, किंवा थोडंसं दूध घातलं तरीही चालेल। पण क्रीम वगैरे काही स्किप करू नका, कारण की ना त्याच्यामुळे ना एक वेगळा रिचनेस येईल याला आणि एकदम रेस्टॉरंटमध्ये कसं मिळतं ना तशीच टेस्ट येईल। तर नक्की तुम्ही क्रीम, मलाई नाहीतर मग दूध थोडंसं नक्की घाला याच्यामध्ये। तर तयार आहे इथे देगी मटर मसाला मस्त। आणि याच्यासोबत मी आज पुलाव पण बनवणार आहे झटपट कुकरमध्ये। तर म्हटलं चला ती पण रेसिपी तुम्हाला मी दाखवून देते। तर कुकरमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये मी काही गरम मसाले घातले। तर इकडे तेजपत्ता घातलेला आहे, 1 छोटी वेलची, 1 मोठी वेलची, थोडेसे जिरे, 2 लवंगा, 3 ते 4 काळी मिरी आणि 1 छोटासा दालचिनीचा तुकडा। त्यानंतर मिरच्या घातल्यात, मिरच्या मी मधून चिरून घातल्या त्याच्यामध्ये। त्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची। पेस्ट शक्यतो घरचीच ताजी बनवलेली वापरा, त्याच्यामुळे एक मस्त स्मेल येईल। आणि पेस्ट आपण थोडीशी परतून घेऊया तेलामध्ये, म्हणजे त्याचा कच्चा वास आहे तो निघून जाईल आणि मस्त छान स्मेल येईल राईसला आपल्या। आणि त्याच्यानंतर वाटाणे घातले तिकडे मी, तर वाटाणे पण आपण छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। वाटाणे छान परतून झाल्यावर यामध्ये आपण 1 चमचा चिकन बिर्याणी मसाला घालणार आहोत। यामुळे ना मस्त टेस्ट येईल पुलावला, एकदम छान। तर मसाला पण हा छान आधी मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी राईस घालणार आहे। तर इकडे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून मी भिजत ठेवले होते 15 ते 20 मिनिटं। तर तांदूळ याच्यामध्ये घातलेत आणि तांदूळ पण आपल्याला छान परतून घ्यायचे, 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे मस्त परतून घ्यायचे या वाटाण्यांमध्ये। त्यामुळे ना मस्त मोकळा आपला भात होईल पुलाव आणि टेस्ट पण खूप छान येईल। तर इकडे तांदूळ परतून झालेले आहेत। आता यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाणी गरमच घाला, थंड पाणी घालू नका। तर गरम पाणी का घालायचं असते, कारण इथे बघा ऑलरेडी कुकिंग प्रोसेस सुरू असते आणि त्यामध्ये आपण मग थंड पाणी घातलं ना तर ती प्रोसेस थांबली जाते मध्येच, म्हणून शक्यतो गरमच पाणी घालायचं। करी बनवताना, रस्सा बनवताना पण शक्यतो तुम्ही गरम पाण्याचाच वापर करावा। आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे मी आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या। तर तयार आहे आपली आजची रेसिपी देगी मटर मसाला आणि सोबतच मटार पुलाव। तर बघितलं तुम्ही किती मस्त यम्मी दिसतंय आणि खायला पण तितकंच टेस्टी आहे बरं का, आणि इझी पण आहे बनवायला। तर नक्की तुम्ही बनवून बघा, तुम्हाला खूप खूप आवडेल, एकदम इझी आणि टेस्टी। आणि पुलाव पण मी झटपट कुकरमध्ये दाखवला, एकदम इझी आहे, मस्त आणि टेस्ट पण खूप छान होते ह्या पुलावची। आणि अशाच प्रकारे आजचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत बाय।